कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे आजी, हा तुमची जेवण नाही झाली अजून? अरे नाही नाही तुझीच वाट बघत होतो, ये बैस। मी बसतो ग। जेवण झालं की सगळ्यांसाठी आईस्क्रीम मागूयात आज। हा लीलानी हांडी फोडली म्हणे, बाबा खुश असतील ना? कमाल केलीये पोरीनं, पण आता तापानं फणफणली, आईस्क्रीम कसली खातीये? काय ग, खाल्ली नाही खिचडी? अभिराम, काय झालं, असं चिडलायस का? माझं ताट कुठे आहे? खिचडी वाढा मला। वाढते आई वाढते तू नको वाढू, त्यांना वाढू दे। वाढा लवकर। मी वाटते। म्हणजे मुद्दामून तुम्ही लीलाच्या खिचडीमध्ये जास्त तिखट घातलंय। नाही नाही, याचे ते लीला आजारी होती ना, म्हणून मग लिंबाचा रस घातला खिचडीमध्ये। शट अप सरस्वती। लीलाच्या खिचडीत तुम्ही मुद्दामून जास्त तिखट घातलंय, आणि तुम्ही कुठल्या पदार्थात काय घालताय हे एका शेफला सांगू नका। एवढी बाजू घ्यायची? एवढी? हे जे जरा तेच चाललंय तुझं आता। मला वाटतं आता या लिंबू टिंबू सुनांच्या मैदानात मलाही उतरावं लागणार आहे, कारण ह्यांच्याच्याने काही होणार नाही, आणि काहीही झालं तरी मला तुझ्या आणि लीलाच्या मध्ये फूट पाडावीच लागणार आहे। मला माहितीये तुम्ही हे सगळं मुद्दामून केलेलं आहे, अँड दिस इज डिस्गस्टिंग। पण जे इनफ। लीलाला त्रास होईल म्हणून तुम्ही मुद्दामून असं वागलायत, अँड दॅट इज नॉट एक्सेप्टेबल। जे तुम्ही कधी माझी बाजू घ्याल अशी अपेक्षाच केली नव्हती मी। एकाच दिवसात किती धक्के देणार आहात तुम्ही मला? खरंच किती काळजी वाटते तुम्हाला माझी। आधी मला स्वतःच्या हाताने भरवलं, आणि आता माझ्यासाठी तुम्ही या तिघींना ओरडला। जे मी करते ना। तुम्ही करणार? पाहिलं तुम्ही काय केलं नक्की, आणि जे केलंय तुम्हाला त्याची शिक्षा मिळायला हवी होती, पण आता माझ्यासाठी लीलाची हेल्थ प्रायोरिटी आहे। तू इथे काय करतेस? तुला आराम करायला सांगितलं होतं ना? पण जे मी आता आलीच आहेस तर बस इथे।
खा. खिचडी तिखट होती ना, म्हणून गोड बनवलं तुझ्यासाठी. पण हे जे माझी खरंच खायची अजिबात इच्छा नाहीये. हे सगळं श्वेताच्या आगाऊपणामुळे झालंय. या तिघींच्या मूर्खपणामुळे एजे आणि लीला अजून अजून जवळ येत चाललेत. खा आता. एजे, तू आणि तुझी बायको माझा प्रत्येक टाव उधळून लावताय. आधी तो विक्रांत गेला आणि आता हा साळुंखे. हरकत नाही, पण मी काही झालं तरी मागे हटणार नाहीये. तू आणि तुझी बायको, तुमच्या दोघांमध्ये दरी निर्माण केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. म्हणून सांगत होतो, खाली येऊ नको, रूम मध्ये आराम कर. नाही ऐकायचं तुला. एक तर त्या पाण्यात भिजायची काय गरज होती. आणि त्यावरून गाडीचं सनरूफ उघडून बाहेरची हवा खायची काय गरज होती. हे सगळं त्यामुळे झालंय. तर हे काय? तुम्ही पण खिचडी खाल्लीत, तुम्हाला पण तिखट लागलं असेल ना, आणि म्हणूनच माझ्याशी कसं तिखट बोलताय. अभिराम, लीला, तुम्हाला दोघांना एकत्र पाहण्याची इच्छा माझी लवकरात लवकर पूर्ण होणार असं दिसतंय. हे असेच छोटे छोटे आनंदाचे क्षण तुम्हाला कायम एकत्र बांधून ठेवतील. एकमेकांची अशीच आयुष्यभर काळजी घेत राहा बाबा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.